थांबा, पुढच्या 30 सेकंदासाठी स्वतःबद्दल विचार करा. एक प्रश्न विचारू, आपण शेवटचं स्वतःला ॲप्रिशिएट कधी केलं होतं? विचार करा ना. एखादी चूक झाली की आपण स्वतःलाच किती बोलतो, हे नीट का नाही झालं, हे आणखी चांगलं करता आलं असतं. पण आपण एखादी गोष्ट पहिल्यांदाच करत असतो तेव्हा आपल्या मनात ती गोष्ट करण्यासाठीची भीती असूनही आपण प्रयत्न करतो, बरोबर ना? तेव्हा आपण आपल्या स्वतःला एकदाही म्हणत नाही की मी हे स्वतः छान केलं. आपण नेहमी आपल्याला पुढे काय करायचं आहे, काय मिळवायचं आहे याचाच विचार करत बसतो. पण आतापर्यंत आपण जे मिळवलंय त्याच्याकडे आपण बघायलाच विसरतो, दुर्लक्ष करतो, बरोबर ना? तुमचंही असंच होतं का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. माझ्या मते तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करता, हार मानत नाही, हीच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून खरं सांगू, तुम्ही जसे आहात, जे करत आहात ते मनापासून करताय ना, बस तुमच्यासाठी तेच खूप महत्त्वाचं आहे. कारण स्वप्न आपली असतात, म्हणून स्वप्नांसाठी लढायचंही आपल्यालाच असतं. म्हणून आपल्या स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे, बरोबर ना? म्हणून आज स्वतःला आरशात बघा आणि स्वतःला फक्त एवढंच सांगा, मी अजूनही प्रयत्न करतोय किंवा करते आहे. मी प्रयत्न शेवटपर्यंत करत राहणार, कारण तुम्ही केलेल्या प्रयत्नांचं यश तुम्हाला कधी ना कधी मिळणारच आहे. म्हणून एखादी गोष्ट करताना खचून न जाता स्वतःचं इन्स्पिरेशन बना, कारण फक्त हार न मानणं ही कधी कधी एक मोठी अचिव्हमेंट असते. ही होती आपली गोष्ट. अशीच रिलेटेबल गोष्ट पुन्हा ऐकायची असेल तर माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया अशाच नवीन पुढच्या गोष्टीसोबत. धन्यवाद.